हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। दिल्लीत आंदोलनस्थळी अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक, जंतर मंतरवर आंदोलक आक्रमक, शाईफेक करणाऱ्या महिलेला रोखलं। सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडीत, दिल्ली पोलिसांची अचानक कारवाई, वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाच पाहिजे, दिल्लीतील भेटीत अमित ठाकरेंची मागणी, जंतर मंतरवर दिपकेंची भेट। पेपरफुटी पाठोपाठ नीटचा निकाल वादात, उत्तरपत्रिकेत 522 गुण मात्र स्कोर कार्डवर 95 गुण, बीडमधील विद्यार्थ्याच्या दाव्यानं खळबळ। उद्धव ठाकरे आज नागपुरात अयोध्येतील दानचोरी विरोधात रामरक्षा पठण करणार, मंदिरासमोरील रस्त्यावरच ठाकरेंची सभा। भाजप नेत्या नवनीत राणांचा आज अमरावतीत हनुमान चालीसा पठण, नागपुरातील उद्धव ठाकरेंच्या आंदोलनाला प्रत्युत्तर। आता आमिर खानला बिश्नोई गँगची धमकी, मुंबई क्राईम ब्रँचकडून तपास, लव जिहादवर गँगची पोस्ट। कंत्राटदार आत्महत्या प्रकरणी रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीची न्यायालयात धाव, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल, सोमवारी सुनावणी, द्वेषापोटी खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा धंगेकरांच्या वकिलाचा दावा। धावत्या एक्सप्रेस समोर जीवघेणा स्टंट, लोकलच्या दरवाजातून थेट रुळावर उतरल्याचा प्रकार, पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानकातील घटना। पश्चिम रेल्वेतील 2 दिवसापूर्वीच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, बोरिवली दहिसर दरम्यान लोकलमध्ये तुंबळ हाणामारी, एका तरुणाला 10 ते 12 जणांनी केली लाथाबुक्क्यांनी मारहाण। एसटीच्या भाड्यात 13.56% वाढ, सर्वसामान्य प्रवाशांना मोठा झटका, पहिल्या टप्प्याचे किमान तिकीट 15 रुपये। भारताची अंतराळात ऐतिहासिक झेप, देशातील पहिल्या खासगी कंपनीकडून उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण, स्कायरूटच्या विक्रम 1 ने रचला इतिहास। वर्ध्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण तापलं, घटनेच्या निषेधार्थ आज वर्धा शहर बंद, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मुंबईतील 30 तरुण गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात, 20 वर्षांखालील तरुण महाराष्ट्र एटीएसच्या रडारवर, गेमिंग मिशनच्या नावाखाली तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न। पुण्यात एफडीएची धडक कारवाई, हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि डेअरीची तपासणी, 10 आस्थापनांचे परवाने तत्काळ निलंबित। राज्यभरातील डॉक्टरांनी सोमवारी पुकारला संप, IMAनं केली घोषणा, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात रमेश म्हात्रेनं केलेल्या मारहाणीचा निषेध। कोकणासह घाटमाथ्यावर पुढील 4 दिवस मोठ्या पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट, कोल्हापूर सांगलीत जोरदार हजेरी।